ही निवडणूक कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात आपण लढत नाही, तर ही निवडणूक आपण हुकुमशाहीच्या विरोधात आपण या ठिकाणी लढतोय. आदरणीय इंडिया आघाडीचे प्रमुख घटक आहेत, त्यामध्ये आपले आदरणीय पवार साहेब आहेत. हे पवार साहेब या 83व्या वर्षी सुद्धा तरुणांना लाजवील अशा प्रकारचं कार्य या महाराष्ट्रात ते पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरतायत. देशाला 10 वर्ष झाली या भाजपचं मोदी सरकार आहे. आज माझ्या या ठिकाणी बसलेल्या अनेक माता भगिनी आहेत की जे आम्ही 350 रुपयाचा गॅस घेत होतो ते आता 1100-1200 रुपये द्यायला लागत आहेत. आता आम्ही आव्हाड साहेब जेव्हा आपण खेड्यावर जातो तेव्हा आमच्या महिला बोलतात, भगिनी बोलतात की गॅसपेक्षा आमची चूलच बरी, कारण 1000-1200 रुपयात आमचं महिन्याचं रेशन या ठिकाणी होतंय. महागाई वाढली. जेव्हा आपल्या पक्षात अजितदादा होते तेव्हा अजितदादा 350 आपल्या राज्यात 350चा गॅस 1100 रुपये, तेव्हा अजितदादाच बोलायचे घ्या कमळाबाई, आणि आता तेच कमळाबाईच्या मांडीवर जाऊन बसलेले. आज या ठिकाणी आपण जे मोठ्या संख्येने बसलो उपस्थित झालोय ते पवार साहेबांच्या विचाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालोय. या शहापूर मतदारसंघात आव्हाडसाहेब पवार साहेबांचं जुनं ऋणानुबंध आहेत. आज मुद्दा म्हणून व्यासपीठावर तुम्ही हा बॅनर बघत असाल. पहिला फोटो आहे सोनूभाऊ वसवंतांचा, दुसरा फोटो आहे विठ्ठलदादा खाड्यांचा, आणि तिसरा फोटो आहे स्वर्गीय बरोबर साहेबांचा. 1980 साली पवार साहेबांनी येस काँग्रेसच्या माध्यमातून या निवडणुका लढल्या, आणि तेव्हा सोनूभाऊ आणि विठ्ठलदादांना सांगितलं की आम्हाला विधानसभेला उमेदवार पाहिजे. तेव्हा माझ्या वडिलांना आमदारकी काय हे माहीत नव्हतं, आणि त्याने उमेदवार त्या ठिकाणी दिला, आणि तिथून पवार साहेबांचा विचारचा आमदार या मतदारसंघात निवडून आणण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी आमच्या जुन्या मंडळी या ठिकाणी केलेली आहे. आज बायामामा या ठिकाणी आपले उमेदवार आहेत, परंतु 4 वेळा माधू बरोबर साहेब या मतदारसंघाचे आमदार होते. एकदा मी आमदार होतो, मी मधल्या काळात कुठतर बाजूला गेलो, आणि तिसरं त्याच्यानंतर बिनकामाचा आळशी माणूस सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडून दिला, कारण त्याच्या डोक्यावर पवार साहेबांनी हात होते. माझ्या वडिलांच्या डोक्यावर पवार साहेबांचे हात होते, दौलत देवाच्या डोक्यावर टाकले तो निवडून आला. आता बाया मामाच्या डोक्यावर पवार साहेबांनी हात ठेवलेला आहे, आणि म्हणून बाया मामाला या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे. विविध समस्या या मतदारसंघात आहेत. प्रामुख्याने की मुंबईची ताण मागवणारा माझा शहापूर तालुका, या शहापूर तालुक्याची टंचाई दूर व्हावी सातत्याने आमदार म्हणून या ठिकाणी प्रयत्न केला, त्याला यश आलं. परंतु आता कुठेतरी ती योजना जलद गतीने होण्यासाठी हे सरकार त्याला काही चाल देत नाही, आणि म्हणून या निमित्ताने आज ज्या पण कामं झालीत, आज बावली योजनेला 350 कोटी रुपये माझ्या प्रयत्नाने आपण मंजूर केले, परंतु हे आता जे उमेदवार खासदार आहेत त्यांच्या अजिंठ्यात बावलीला मी आणला. आता कोणा लहान मुलाला सांगेल की बावलीची योजना कोणी मंजूर केली. आज या ठिकाणी बघतोय की मी आता आमच्या महिला भगिनी आजनूक उठवायच्या आमच्या शालूबाई त्या ठिकाणी महिलांना घेऊन आल्या गाडी खुर्चीवर बसल्यावर मला सांगते की बंधू मीटिंगला आलोय पण टँकर पोहोचली पाहिजे, कारण पाणी नाही. म्हणजे दिवसभर पाणी भरून आमच्या महिलांचा जीव जातो अशी परिस्थिती आहे, आणि 32,000 कोटीचा विकास केला असे खासदार या ठिकाणी सांगतायत. आमच्या मनोज विषयांनी या ठिकाणी उहापोह केला की खासदार झाले की तकलीफ जनतेला होते. त्याने एक दलाल बसवलेला आहे. कधी पण तुम्ही तहसील कचेरीत जा, एक जण सफेद कपडा कुर्ता घेऊन गेलेला बसलेला असतो. मग कोणाचा सातबारा घडवायला जातो, कोणाची रेती पकडून द्यायला जातो, कोणाची जमिनीची फाईल घेऊन जायला जातो, त्याची तोडपाणी होते डिंगरावटीला. आणि म्हणून पुन्हा हे खासदार जर आपण निवडून दिले तर पुन्हा शेतकऱ्यांना जाचक
असे दलाल त्या ठिकाणी बसतील, पोलीस स्टेशनला खोट्या केसी करायला लावतील. आणि म्हणून या मतदारसंघाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आमच्या हक्काचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांना या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे. या ठिकाणी बरेचसे पत्रकार मित्र आहेत, त्यांना वाटलं की काल शिवसेनेची सभा झाली या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची, आणि आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची होती. त्याचा एकमेव विषय असा आहे की कालची सभा त्यांचा पक्षाचा उमेदवार नसताना इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत, तरी त्यांना आपण निवडून दिले पाहिजे, कारण आपल्याला भाजपला काढायचं आहे. आणि म्हणून मोठी सभा कालची या ठिकाणी झाली. आज सुद्धा जी सभा झाली ती आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी, पवार साहेबांनी ही भिवंडी लोकसभा जी 2009 साली आव्हाड साहेब तुम्ही ही लोकसभा घ्यायला पाहिजे होती, ती आपण आता 2024ला ही पवार साहेबांनी ही सभा घेतलेली आहे, ही लोकसभा घेतलेली आहे. आणि त्यासाठी इंडिया आघाडी म्हणून माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पवार साहेबांचे विचाराचे कार्यकर्ते हे कामाला लागण्यासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आजची या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे. उद्यापासून आपण मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाची निशाणी आता नवीन आहे. पक्षाची निशाणी आपली तुतारी वाजवणारा माणूस, हे घराघरापर्यंत मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं या ठिकाणी आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याची सभा आजची या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि आज खास करून आमचे सर्वांचे नेते आव्हाड साहेब या आजच्या सभेसाठी, पहिल्या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आव्हाड साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आजची नियोजनाची सभा असली, मार्गदर्शन सभा असली तरी लोकसभा प्रचाराची सभा आदरणीय पवार साहेबांची, इंडिया आघाडीच्या उद्धव साहेब याची एक सभा आमच्या शहापूरला या ठिकाणी देण्यात यावी, जेणेकरून आदरणीय पवार साहेबांच्या सोबत इंडिया आघाडीसोबत माझा कार्यकर्ता सक्षमपणे, खंबीरपणे या ठिकाणी काम करेल. पुन्हा एकदा आज आपण मोठ्या संख्येने, म्हणजे कालच परवा दिवशी मी आव्हाड साहेबांची बोलत, साहेब बोलतात एक कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा सभा लावणार, आणि काल साहेब दिवसभर परवानग्या घेतल्या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि आज सभा घेतली. साहेब आपल्याला परवानगी लागते आणि आचारसंहिता लागली, दुसऱ्या दिवशी भाजपची सभा झाली, त्यांना परवानगी लागत नाही. म्हणजे असा काही भेदभाव आहे का? आपल्या लोकांना लगेच नोटीस येतात, काहीतरी प्रक्षोभन भाषण करू नका. आणि म्हणून निवडणूक ही आचारसंहिता फक्त विरोधकांनाच आहे का काय, असा प्रश्न आता आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे. परंतु साहेब किती पण त्रास देऊ, आम्ही या ठिकाणी घाबरणार नाही. एक दिलाने एक जीवाने, मग ते आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आमच्या या मतदारसंघातला आमचा त्यांचा पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल, किंवा काँग्रेसचा असेल, किंवा समाजवादी पक्षाचा असेल, किंवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, उद्यापासून आम्ही एक दिलाने एक जीवाने या मतदारसंघात मतदारापर्यंत पोहोचून मतदारांना आपल्या भूमिका पटवून, या भाजपने आपल्यासाठी कसा त्रास दिलाय या लोकांना पटवून या ठिकाणी आम्ही काम करू. आज या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो.